तुमचं जर गावात घर असेल तर सरकार देणार 3 लाख रुपये। ग्रामीण भागातील सर्व घरांसाठी सरकारची नवी योजना सुरू। आता जर तुमचं गावात घर असेल, मग ते नवं असो किंवा जुनं असू द्या, सरकार देणार लाखोंचा लाभ। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। गावातील घरांसाठी, गावातील जुन्या किंवा नवीन घरांसाठी सरकार आता थेट मदत देणार आहे। गावातील सर्व घरांसाठी सरकारने एक विशेष योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत गावातील सर्व घरांना एक पैसे देण्याचं नियोजन आता करण्यात आलेले आहे। आता यामुळे ज्या लोकांची गावामध्ये घरं आहेत, मग ती गावात असू द्या किंवा शेती शेजारी घरं असू द्या किंवा एखाद्या ठिकाणी गावामध्ये कुठेही घरं असू द्या, अशा सगळ्या घरांना आता पैसे मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून। ग्रामीण भागातील खेड्यातील सर्व घरांसाठी ही महत्त्वाची योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। मग आता ही योजना सर्व घरांना लागू नाहीये, यासाठी काही पात्रता देखील ठेवण्यात आलेली आहे। तसेच ताबडतोब अर्ज देखील भरून द्यायला सांगितलेलं आहे। तसं पाहिलं तर भारत हा खेड्यांचा किंवा गावांचा देश आहे, त्यामुळेच सगळ्या घरांसाठी ही काही योजना सरसकट लागू नाहीये। जी लोक ताबडतोब हा फॉर्म भरतील आणि जी लोक या 5 नियमात बसतील, फक्त त्यांनाच पैसे मिळणार आहेत। मग कोणते ते नियम आहेत, कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहेत, घराची पात्रता नेमकं काय आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, जर तुमचं गावात घर असेल तर तुमची लॉटरी लागलीच म्हणून समजा, कारण की सरकारने पहिल्यांदाच खास करून गावातल्या घरांसाठी एक विशेष योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्याचे फॉर्म देखील सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी गावातल्या घरांना कशा कशा पद्धतीनं पैसे मिळणार, तुमचं जर गावात घर असेल तर तुमच्या घरासाठी नेमकं किती टप्प्यांमध्ये हे पैसे येणार आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। जर तुमचं गावात घर असेल तर तुमच्यासाठी सरकारनं केली आहे नवी योजना सुरू, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। पहा, जर तुम्ही तुमचं गावात तुमचं घर असेल, मग तुमचं घर जुनं असू द्या, पत्र्याचं असू द्या, स्लॅबचं किंवा कौलारू घर असू द्या, पडक्या भिंती जरी असतील तरी चालेल, तर आता त्या भिंतीत ते घर सोन्याचं होणार, कारण की सरकारने ग्रामीण भागातील घरांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललंय। एक अशी नवी योजना सुरू केली, त्या योजनेअंतर्गत गावातल्या बंद घरांना आता मिळणार पैशांचा लाभ। मग आता जर तुमचं गावात घर असेल आणि जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। काही दिवसांपूर्वीच या योजनेची घोषणा झाली होती, पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये आणि माहिती नसल्यामुळे कुणी लाभ घेत नाही। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तुम्हाला, अर्ज भरल्यापासून तुमच्या खात्यात पैसे येण्यापर्यंतची सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे। पहा, सरकार बऱ्याच वेळा योजना सुरू करतं, पण बऱ्याचशा योजना लोकांपर्यंत पोहोचच नाही आणि काही गुपचूप लोक ज्यांना माहिती होतं ते गुपचूप याचा लाभ घेतात आणि एकमेकाला सांगत नाही। आणि तसं पाहिलं तर प्रत्येकाचं घर गावात आहे, मग अशा सगळ्या लोकांना लाभ मिळून द्यावा याच उद्देशाने ही माहिती आपण देतो। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। तर आता कोणत्या गावातल्या घरांना पैसे मिळणार हे तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर पुराव्यासहित तुम्हाला माहिती दाखवणार। पहा, सरकारची एक नवीनच योजना सुरू झाली। पहा, आजच्या काळामध्ये आपण बघितलं तर खेड्या गावांमध्ये पैसे कमवणं अत्यंत कठीण होऊन गेलंय। कमाईचे ऑप्शन्सच अत्यंत कमी असतात आणि ज्यामुळे अतिशय कमी संधी उपलब्ध होतात आणि जरी झाल्या तरी मिळणारे जी मिळकत असते ती अतिशय कमी असते। आता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि मग त्यामुळेच काय होतं, बऱ्याचशा लोकांची गावात घरं असतात आणि मग त्यांची मुलं मुली कुठेतरी बाहेर शिकायला किंवा तिकडे जॉब करायला जातात। एक काही गावात तर असे असतं की आई वडील आजी आजोबा मुलं मुली सगळे त्या ठिकाणी गावाच्या बाहेर कुठेतरी कामाला गेलेले असतात, मग जिल्ह्याच्या ठिकाणी जातात किंवा पुणे मुंबईला जातात, नागपूर अमरावती किंवा बाहेरच्या राज्यामध्ये देखील कामाला जात असतात। ह्याच आपण बघितलेलं आहे। मग आता घरं काय होतात, बऱ्याच वेळा घरं जे आहेत तर ती घरं ओस पडतात। मग फक्त घरी कधी येतात तर सणासुदीला, म्हणजे दिवाळी दसऱ्याला किंवा कोणाचं लग्न असलं कार्यक्रम असला तरच त्या ठिकाणी येतात आणि शहरात बसूनच ते त्या ठिकाणी जे आहे ते त्यांचा व्यवसाय करतात। पण आता पहा, ज्या लोकांची गावात घरं आहे तर त्यांना आता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे। जर तुमचा विश्वास बसत नसेल तर पहा, सरकारने एक योजना आणली आहे ज्याच्यात घर तुमचं आणि पैसा सरकारचा असे गणित आता आहे। गावातल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या रिकाम्या घरांचा वापर करण्यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाची योजना आणली। मग ती योजना नेमकं काय, या योजनेतून कधीपासून पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या गावातल्या घरांना पैसे मिळणार, कोणती घरं या योजनेसाठी पात्र आहेत, जुनी घरे चालतात का, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावामध्ये योजना सुरू झाली आहे, या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसे पैसे लागतात, अर्ज भरण्याची जी काही रक्कम आहे, किती रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतो, या घरांची नोंदणी नेमकं कुठे करायची, कागदपत्र काय काय वेगळी लागतात, शहरात राहून जे आहे घराचं जे नियोजन आहे तर ते कसं करायचं, वीज बिल पाणी बिलाचा प्रश्न काय, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून सांगतो। आता पहिला मुद्दा म्हणजे जो तुमच्या मनातला प्रश्न असेल की योजना नेमकं काय आहे, कधीपासून पैसे मिळणार, कोणला पैसे मिळणार, तर पहिला मुद्दा घेऊयात
सरकारने ही नवीन योजना काढली। या योजनेसाठी एक विशेष निधी मंजूर केला। गावात अनेक घरं आहेत की जी वारसा हक्कानं मिळालेली आहेत, पण ती राहण्यायोग्य नसल्यामुळे लोक घरात शहरात जातात आणि त्यामुळे ती घरं ओसाड पडली। पण अशा घरांना पुन्हा जिवंत करण्यासाठी सरकार आता आर्थिक मदत देणार। ग्रामीण भागातील पर्यटन आणि स्थानिक संस्कृती जपण्यासाठी सरकारने एक नवीन अतिशय क्रांतिकारी योजना सुरू केली आहे। तुमचं घर आता याच्यात किती जुनं असू द्या तरी सरकारकडून तुमच्या घराला आता नवीन झळाळी मिळणार आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला नियमित उत्पन्न सुरू होणार। आता गावातल्या प्रत्येक घरासाठी, मग ते जुनं असेल किंवा नवीन असेल किंवा जितकं जास्त जुनं तितके जास्त पैसे तुम्हाला मिळणार। हा मुद्दा इथे क्लिअर होतोय। आता दुसरा मुद्दा, कोणती घरं या योजनेसाठी पात्र आहेत आणि कोणती अपात्र आहेत। आता पहा, तुमचं घर जितकं जुनं जितकं पारंपरिक तितके पैसे तुम्हाला मिळणार आहे। आता पहा, बऱ्याचशा गावांमध्ये जुने वाडे आहेत, 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष जुने वाडे देखील काही गावांमध्ये आहेत। तर काही ठिकाणी 50 वर्षापूर्वीची कौलांची घरं आहेत, लाकडी बांधकाम केलेली घरं आहेत। तर तुमचं घर जितकं जुनं असणार तितके जास्त पैसे तुम्हाला सरकारकडून मिळणार। तुमचं घर दगडी, मातीचं, कौलारू कोणतंही असू द्या आणि ते जर नैसर्गिक वातावरणात असेल तर सरकार तुमच्या घराला आधी प्राधान्य देणार। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की गावाकडची जी ग्रामीण जीवनशैली आहे, गावाकडची जी परंपरा आहे ती टिकून राहावी, यासाठी सरकार आता विशेष प्रयत्न करते। मग आता किती पैसे मिळणार, तर याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय। अर्ज कसा करायचा, कशा पद्धतीनं तुमच्या घरात पैसे येणार, ही सगळी सविस्तर माहिती सांगतो। आता पहा, सरकारनं कोट्यवधी रुपयांचं अनुदान आणि कर्जाच्या वाटपाचं उद्दिष्ट यांच्यासाठी ठेवलंय, ज्यामुळे गावातल्या तरुणाला रोजगार मिळेल आणि घराचा मालक म्हणून तुम्हाला सन्मानाचा पैसा मिळेल। आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, कोणत्या कोणत्या गावात पैसे मिळणार, कुठे पैसे मिळणार आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण घेतोय। पहा, सध्या सरकारनं सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या घरांसाठी दरवाजे खुले केले आहेत। म्हणजे सगळ्या गावातल्या सगळ्या घरांसाठी योजना सुरू आहे। पहा, विशेषतः कोकणामध्ये तुमचं घर जर असेल तर सर्वाधिक पैसे मिळतील। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात असेल तर पैसे मिळणार, विदर्भात असेल तर पैसे मिळणार। सह्याद्रीच्या डोंगर रांगामधली जी गाव आहे तर तिथे खरं तर निसर्गाचा खजिनाच आसपास असेल, कुठे एखादं पर्यटन स्थळ असेल तर अशा ठिकाणच्या घरांना दुपटीनं लाभ मिळणार। आता ज्या गावात निसर्गाचं वरदान आहे तिथे सरकार अधिक वेगानं पैसे देत आहे। पण घाबरू नका, तुमचं गाव कुठले जरी असेल तरी तुम्ही या सरकारी योजनेसाठी अर्ज करू शकता। सरकारने स्पष्ट केलंय मोकळ्या किंवा बंद घरांसाठी योजना। आता पैसे किती मिळणार, कसे मिळणार याच्याकडे आपण जाऊया। तर पहा, मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज मिळणार, ज्यामुळे तुमचं बंद पडलेलं घर, जुनं खराब मोडकळीस आलं घर, ते तुम्हाला त्या ठिकाणी 10 लाख रुपयाच्या कर्जामध्ये बिनव्याजी कर्जानुसार तुम्हाला ते नीट करता येणार। दुसरा मुद्दा, नुसतं कर्जच मिळणार नाही तर तुमची घराची नोंदणी करायची। या नोंदणी एकदा केली की तुम्हाला त्या ठिकाणी पर्यटक येणार तिथे ते त्या ठिकाणी जेवायला, शांत झोपायला त्या ठिकाणी येऊ शकतात। ओसरीवर बसायला, चुलीवरचं जेवण, म्हणजे एखाद्या पर्यटन केंद्रामध्ये तुमच्या घराचं रूपांतर होणार आणि त्यासाठी सरकार तुम्हाला निधी देणार। कृषी व ग्रामीण पर्यटन योजना आणणार आहे। तर अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून तुमच्या घराला पैसे मिळणार। आता तुमच्या घराला तुम्हाला जर होमस्टे करायचा असेल, होमस्टे बनवायचा असेल तर तिथे पर्यटक येऊन राहतील, तर हे होमस्टे बनवण्याची जी पद्धत आहे किंवा याची जी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती महाराष्ट्र कृषी पर्यटन विभागाकडे तुम्हाला नोंदणी करावी लागेल। त्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या महाराष्ट्र कृषी पर्यटन विभागाकडे जाऊन त्याची माहिती घेऊ शकता आणि नक्कीच तुमच्या घराची माहिती त्यांना दिली की तुम्हाला ते अनुदान आणि तुम्हाला जो होणारा उत्पन्नाचा स्रोत आहे तो चालू होऊ शकतो। तर या योजनेविषयी तुम्हाला आधी माहिती होतं का, नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।